सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। पेपर क्रमांक नेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील 10वा युनिट हायर एज्युकेशन या युनिटमध्ये येणारे अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट 200 कन्सेप्ट आहे, त्याच्याबद्दल आपण चर्चा करीत आहोत। आता 21वा कन्सेप्ट आहे NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 यांच्या अंतर्गत एक नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे। त्याचं नाव आहे CPD। सी म्हणजे कंटिन्युअस, P म्हणजे प्रोफेशनल, D म्हणजे डेव्हलपमेंट, कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट फॉर टीचर्स, हेड टीचर्स अँड टीचर एज्युकेटर्स। सातत्य, कंटिन्युअस म्हणजे सतत, सातत्य। प्रोफेशन म्हणजे आपला जो प्रोफेशन असतो, आपला जो सेवा असतो, आणि डेव्हलपमेंट म्हणजे विकास। शिक्षकांचा जो वृत्ती आहे तो शिक्षक वृत्ती विकास करण्यासाठी, शिक्षकांना नवीन नवीन ज्ञान देण्यासाठी, शिक्षकांचा सेल्फ इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी, शिक्षकांचा टीचिंग मेथड्स बदलण्यासाठी, शिक्षकांना नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचं अध्यापन कौशल्य वाढवण्यासाठी, ओव्हरऑल शिक्षकांची, शाळेची प्रमुखांची, टीचर एज्युकेटरांचा क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी ही एक प्रोग्राम सुरू करणार आहे। ही प्रोग्राम कोणी सुरू करणार आहे तर NCERTने, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च ट्रेनिंग यांनी वर्षातून एका वर्षात एका शिक्षकाने 50 तास 50 आवर्स ही शुड स्पेंड फॉर सेल्फ इम्प्रूव्हमेंट, म्हणजे स्वविकास करण्यासाठी, म्हणजे कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट करण्यासाठी प्रत्येक शिक्षकांना एका वर्षात 50 तास 50 आवर्स त्याच्यासाठी त्यांनी रिझर्व केला पाहिजे। म्हणजे हे NCERTने गाईडलाईन्स देणार आहे, ट्रेनिंग देणार आहेत शिक्षकांना इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी। आणि शिक्षकांना कशाच्या संदर्भात ट्रेनिंग देतात तर पेडागॉगीबद्दल, टीचिंग मेथडॉलॉजीबद्दल, आर्ट्स ड्रॉइंगबद्दल, त्याच्यानंतर स्पोर्ट्सबद्दल, त्यानंतर स्टोरी टेलिंग मेथड वापर करून मुलांना अध्यापन केलं पाहिजे। ओके, NEP 2020 CPD कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट कोणासाठी? फॉर टीचर्स, हेड टीचर्स अँड टीचर एज्युकेटर। किती तास? 50 तास, एका वर्षातून 50 तास हे CPDसाठी रिझर्व केलेले आहे। हे कोणी डेव्हलपमेंट करणार आहे? हे गाईडलाईन्स कोणी सांगणार आहे तर NCERTने डेव्हलपमेंट गाईडलाईन्स करणार आहेत। त्याच्यामुळे काय होतं, शिक्षकांची सेल्फ इम्प्रूव्हमेंट होणार आहे। आणि शिक्षकामध्ये काय नेमकं यायला पाहिजे तर 21व्या शतमानातील स्किल्स आणि कॉम्पिटन्सी, 21व्या शतमानाचा सामर्थ्य आणि 21व्या शतमानाचा जो कौशल्य आहे ते कौशल्य शिक्षकामध्ये असायला पाहिजे, तरच ते व्यवस्थितरित्या अध्यापन करू शकतील। आणि लेटेस्ट इनोव्हेशन, एज्युकेशन फील्डमध्ये येणारी नवीन नवीन इनोव्हेशन्स, नाविन्यता आणि ॲडव्हान्समेंट ऑफ प्रोफेशन ह्याच्याबद्दल ज्ञान ह्या शिक्षकांना दिला पाहिजे, ही प्रोग्रामची उद्देश आहे। त्याच्यानंतर 22वा कन्सेप्ट आहे OLP। O म्हणजे ओरिएंटल, L म्हणजे लर्निंग, P म्हणजे प्रोग्राम, ओरिएंटल लर्निंग प्रोग्राम। ओरिएंटल लर्निंग प्रोग्राम, ओरिएंटल म्हणजे पौर्वात्य, पूर्वेकडील असलेले देश, पूर्वेकडील असलेले जे राष्ट्र आहे त्या राष्ट्रामध्ये असलेले भाषा, त्या राष्ट्रात असलेले संस्कृती, त्या राष्ट्रात असलेले इतिहास, त्या राष्ट्रात असलेले लोकांची स्वभाव, त्या लोकांची भाषा, त्या लोकांची ड्रेस, त्या लोकांची सण, अशाबद्दल अभ्यास करणारी एक शास्त्र म्हणजे ओरिएंटल लर्निंग प्रोग्राम। विशेष म्हणजे जे युरोपियन कंट्रीज आहे, इंग्लंड म्हणा, अमेरिका म्हणा, युरोपियन कंट्री, ते नाही काय म्हणतात, पूर्वात म्हणजे पूर्वेकडील असलेले जे देश आहे, पूर्वेकडे येणारे, जर आपण हे पृथ्वी जर पाहिलो, ओके, पृथ्वी हे उत्तर, हे दक्षिण ग्रह, हे पूर्व आणि हे पश्चिम पृथ्वीचा भाग। मग जर हा मॅपमध्ये पाहिलं तर हे उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि हे युरोप आहे, इथं भारत देश। ओके, म्हणजे भारत, चीना ह्या देशांचा संस्कृती, या देशांचा कला, या देशांचा इतिहास, या देशांची भाषा याच्याबद्दल अभ्यास करणार जो शास्त्र आहे त्याला ओरिएंटल म्हणतात। ओरिएंटल लँग्वेज, ओरिएंटल लर्निंग प्रोग्राम इन इंडिया। आणि इथं जे लर्नर असणार आहे, द रोल ऑफ लर्नर इज मोर ॲक्टिव्ह। ओरिएंटल लँग्वेज, ओरिएंटलबद्दल अभ्यास करणारा जो विद्यार्थी असतो तो मोर ॲक्टिव्ह असायला पाहिजे।
अँड इट स्टडीज ईस्टर्न सोसायटी, ईस्टर्न लँग्वेज, कल्चर, पीपल, हिस्ट्री अँड आर्किओलॉजी. पूर्वेकडील असलेल्या देशांचा भाषा, तिथलं इतिहास समजून घेणारा हा विषय आहे ओरिएंटल. उदाहरणार्थ एशियन स्टडीज, एशिया खंडाचा अभ्यास. सायनॉलॉजी म्हणजे चीना देशाची इतिहास, चीना देशाची भाषा, चीना देशाची संस्कृती, त्याच्याबद्दल अभ्यास करता येतो. इस्लामिक कंट्रीज, इस्लामिक स्टडीज म्हणतो आपण, मुस्लिमाबद्दल अभ्यास करणे. इंडोलॉजी, इंडोलॉजी म्हणजे द स्टडी ऑफ इंडियन सोसायटी, भारत देशाचा संस्कृती, भारत देशाचा इतिहास, भारत देशाचा समाज, भारत देशाची भाषा ह्याच्याबद्दल अभ्यास करणारी जे विषय आहे त्याला ओरिएंटल असे म्हणतात. ओके, थँक्यू सो मच. अतिशय महत्त्वाचं कन्सेप्ट.